जुचंद्र गाव मुंबईच्या वेशीवरचं झपाट्याने विकसित होणारं सुखी आणि संपन्न गाव. या गावात आज विकासाची फुलं उमलत आहेत. गाव प्रगतीच्या आणि विकासाच्या वाटेवर जात आहे. पण काही दशकांपूर्वी गावाचं चित्र विदारक होतं. गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित होता. चालायला रस्ते नव्हते. पाण्याच्या 2 थेंबांसाठी पायपीट करावी लागायची. खाडीवर पूल नव्हता. शिक्षणाची सोय नव्हती. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. याच भयावह आणि अंधकारमय परिस्थितीत प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या एका अलौकिक व्यक्तिमत्वाचा जन्म झाला. हे व्यक्तिमत्व होतं गोपीकिसन गोपीनाथ पाटील उर्फ तात्या, ज्यांनी आपलं सारं जीवन गावाच्या आणि समाजाच्या विकासासाठी झिजवलं. 50 वर्षांपासून त्यांच्या सामाजिक कार्याचा हा झंझावात अव्याहतपणे सुरू आहे. जुचंद्र गावातील गोपीनाथ पाटील आणि काशीबाई पाटील यांच्या घरात 2 मे 1938 रोजी तात्यांचा जन्म झाला. तात्यांचे वडील गोपीनाथ हे मिठागरावर मुकादम होते. बालपण म्हणजे मी मजेत असं नाही गेलं, परंतु माझ्यावर मी बऱ्याच वर्षाने जन्माला आलो म्हणून माझ्यावरती अतिशय माझ्या लाड करायचे, प्रेम करायचे. मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होईल अशा तऱ्हेनं माझं बालपण गेलं. गोपीनाथ हे अशिक्षित असले तरी त्यांनी दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करत शिक्षणाची आवड निर्माण केली. तात्या गावातील मराठी शाळेत दाखल झाले. जे गावात सांस्कृतिक कार्यामुळे शाळेतून होत त्यावेळेस मला प्रत्येक कार्यक्रमात मला भाग मिळायचा आणि त्यामुळे मी त्या कलेत मी अतिशय रमून गेलो होतो. गावात फक्त 7वी पर्यंत शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी तात्या वसईच्या न्यू इंग्लिश शाळेत दाखल झाले. तेव्हा वाहतुकीची सोय नसल्यानं मोठं दिव्य करावं लागायचं. शिकण्यासाठी आम्हाला जाताना आणि येताना 6.5 किलोमीटर 13 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. परिस्थितीमुळे 9वी नंतरचं शिक्षण तात्यांना घेता आलं नाही. पण त्यांनी हार न मानता मुंबईतून तांत्रिक शिक्षण पूर्ण करून घेतलं. मध्य रेल्वेच्या S&T वर्कशॉपमध्ये तात्यांनी पहिली नोकरी केली. पुढील आयुष्यासाठी काहीतरी करायलाच लागेल. आपल्यावर जबाबदारी येणारच आहे. आई बाबा शेवटी काय आपल्याला किती दिवस पुरे पडतील आणि शेती ही पावसाळ्यावरतीच अवलंबून असते आणि त्यामुळे काहीतरी कोर्सेस करावा त्या दृष्टिकोनातून मी तो टर्नरचं काम करायची इच्छा दाखवली आणि मला त्यांनी तसं शिकायला ठेवलं. भायखळ्यातील नोकरी सुटल्यानंतर मालाडच्या दलाल इंजिनिअरिंगमध्ये 4 रुपये रोजाने तात्यांनी नोकरी मिळवली. त्यानंतर दहिसरच्या लायन पेन्सिल कंपनीत त्यांनी नोकरी केली. त्या लायन पेन्सिलमध्ये 2 कंपन्या होत्या. दोन्ही कंपन्यांचं वर्कशॉप एकच होतं, म्हणजे लायन पेन्सिल आणि चाटन प्रायव्हेट लिमिटेड. चाटन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काचेचे हिरे बनायचे. त्यामुळे तिकडचं सगळं वर्कशॉपचं काम मीच बघायचो आणि नंतर मी तिकडे वर्कशॉपचा सुपरवायझर म्हणून झालो. नोकरीत असतानाच तात्यांमध्ये समाजकार्याची आवड निर्माण झाली. गावासाठी काहीतरी करावं म्हणून लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध शिबिरं आयोजित केली. मला सार्वजनिक कामाची आवड असल्यामुळे
मी त्या कंपनीत कामाला असल्यामुळे त्या कंपनीचे मालक लोक हे सगळे लायन्स क्लब चालवत होते, लायन्स क्लबचे मेंबर होते. आणि त्यांना मी सांगितलं की बाबा आमच्या गावात पण आम्हाला आरोग्य शिबिर पाहिजे, रक्तदान शिबिर पाहिजे, नेत्रदान शिबिर पाहिजे, अशी शिबिरं त्यांच्याकडे मी पुढे ठेवली. आणि जी सांगितलं काम ते त्यांनी त्या लायन्स क्लबतर्फे आमच्या गावात केले त्या लोकांनी. नोकरीत स्थिरता आल्यानंतर 15 मे 1960 रोजी तात्यांचं लग्न झालं. एकसर तळेपाखाडी येथील शंकर पाटील यांची मुलगी भामिनी यांच्याशी तात्यांचा विवाह झाला. नोकरीत राहून समाजकार्य करत असताना तात्यांच्या मित्रांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. साल होतं 1962. काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवून त्यांनी प्रजासमाजवादी पक्षाच्या किसन म्हात्रे यांचा अवघ्या 1 मतांनी पराभव केला. जुनी मंडळी होती, त्यांनी हेरलं की बाबा ह्याला कुठेतरी आपण एक जबाबदारी म्हणून टाकली पाहिजे. निवडणुकीत उभे केलं, मी 1 मताने निवडून आलो. हा पुस्तक लिहिले त्यालाच मी 1 मताने पाडलं. पूर्वी गावातून नायगाव स्थानकात जाण्यासाठी रस्ता नव्हता. मध्ये सोपारा खाडी होती. धोकादायक रूळ ओलांडावा लागायचा. एकदा त्या प्रवासात गावातील 3 ग्रामस्थांचा रेल्वेखाली मृत्यू झाला. या घटनेनं व्यथित झालेल्या तात्यांनी त्वरित रस्ता बांधून घेतला. नायगाव स्टेशनला जाणारा रस्ता हा जिकरीचा रस्ता होता. म्हणजे चालत जावं लागे, रेल्वेला चालत जावं लागे, म्हणून स्टेशनला एकदम पॅरलल रस्ता बनावा म्हणून तात्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले. लोक इथून गावातून नायगाव स्टेशनला पायी चालत जायचे. कपडे पिशवीमध्ये ठेवून ट्रेन पकडायची, इथून कपडे काढून जायचे, स्टेशनला जाऊन कपडे घालायचे. अशा परिस्थितीत श्रमदानातून हा आपला नायगाव स्टेशनचा रोड पहिला तात्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. जुचंद्र गावात 1968 सालापर्यंत वीज नव्हती. तात्या उपसरपंच झाले आणि त्यांनी विजेचा प्रश्न हाती घेतला. रघुनाथ पाटील तेव्हा गावाचे सरपंच होते. त्यांच्या मदतीने तात्यांनी शासकीय दरबारी पाठपुरावा केला आणि जुचंद्र गाव प्रकाशमान झालं. ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला तात्यांचा राजकीय प्रवास एखाद्या झंझावाताप्रमाणे सुरूच होता. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत ते सतत निवडून गेले. दिवस रात्र लोकांच्या आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. 1965 या काळामध्ये लोक सर्व पाण्याचे हंडे घेऊन डोंगराच्या दिशेने जायचे 1.5 किलोमीटर अंतरावर. आणि तिथेच तात्यांनी मग त्या समजलं काही खूप लोकांना त्रास होतो आहे, बाय माणसांना. पाईपलाईन काढली पाण्याची आणि तो पाण्याचा प्रश्न मिटवला. गावाची लोकसंख्या वाढत होती. दूरदृष्टी असलेल्या तात्यांनी भविष्यातील पाण्याची गरज ओळखली आणि गावात तलाव बांधायचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. जेव्हा मी सरपंच झालो 1985 साली, तेव्हाच या पाझर तलावाची परवानगी मिळाली आणि पाझर तलावाच्या कामाला सुरुवात झाली. पण गावात तलाव बांधणं सोपं नव्हतं. तात्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. गावातील मनोहर भोईर, तुकाराम म्हात्रे, चंद्रकांत भोईर या लोकांनी आपल्या जमिनी दान दिल्या. शासकीय कायदे आड आले, पण त्यावरही मात केली गेली. 1981 साली असा कायदा निघाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा की फॉरेस्टची 1 इंच देखील जागा कुठल्याच प्रकल्पाला, कुठल्याच कामाला द्यायची नाही. आणि आमचं तलावाचं काम थांबलं. हे सगळं प्रकरण पंचायत समिती, जिल्हा परिषद, DFO, कॉन्झर्वेटर, त्याच्यानंतर भोपाळनंतर मंत्रालयानंतर दिल्ली, अशा दिल्लीपर्यंत हे पाझर तलावासाठी जागा मिळाली म्हणून हे प्रकरण पाठवण्यात आलं. 1981 साली पाझर तलावाचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं
ते तात्यांमुळे. पाझर तलाव जो निर्माण झाला तो जर निर्माण झाला नसता तर आज आमचं गाव पाण्याच्या बाबतीत स्थलांतरित व्हायला लागलं असतं. म्हणजे पाणीच नसतं या गावाला आणि त्या पाझर तलावाच्या माध्यमातून जे आज पाणी मिळतंय त्याचं जे श्रेय आहे ते तात्यांनाच जाते. तात्यांना ग्रामस्थांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण होती. चंद्रपाडा, वाकीपाडा इथल्या पाण्याचं संकटही तात्यांनीच दूर केलं. या गावातील पाणी योजना तात्यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतल्या. कुठल्याही गावात 2 टाक्या मंजूर होत नाहीत. तात्यांनी त्या मंजूर करून नवीन इतिहास रचला. पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी पहिला सोंडी प्रकल्पावरती सरपंच असताना सोंडी प्रकल्पावरती तिथून पाईपलाईन आणून चंद्रपाडा इथं एका विहिरीत सोडली आणि तिथून गावाला पाणीपुरवठा त्यांनी चालू केला. ही त्यांची फार मोठी चिकाटी आणि ती जवळजवळ 4 ते 6 किलोमीटर पाईपलाईन टाकून त्यांनी आमच्या गावापर्यंत पाणी आणलं. मालजीपाडा, नायगाव इथं तलाव बांधले. गावापासून नायगाव स्टेशनला जाण्यासाठी सोपारा खाडी लागते. पूर्वी ही खाडी पार करण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागायचा. तात्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून या खाडीवर लाकडी पूल तयार करून घेतला. तात्यांचा पाठपुरावा करण्याची पद्धत होती, खूप चांगली पद्धत होती की ते स्वतःचं एखादं काम घेऊन यायचं आणि अमुक अधिकाऱ्यांना फोन करायचं. हे अधिकाऱ्याचं नाव आहे आणि ह्या अधिकाऱ्याचा हा फोन नंबर आहे. कधीकधी तात्या आणि त्या मंडळींना बघून म्हणजे त्यांचा पाठपुरावा एवढा असायचा की लांबूनच आम्ही बोलायचं, अरे तात्या आले रे आले. कारण कुठला तरी ते काम घेऊन येणार आणि ते काम आपल्याकडनं पूर्ण करून घेणार, अशी चांगली एक सचोटी होती. आणि त्यामुळे तात्यांच्या बरोबर राहणारी मंडळी आहे ती तरुणापासून वयस्करापर्यंत सगळी मंडळी तात्यांच्या जोडीला असतात. परिस्थितीमुळे तात्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. अर्धवट शिक्षणाची खंत त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आणि गावात शिक्षणाचा पाया रचला गेला. गोपीनाथ कृष्णाजी म्हात्रे यांनी गावात शाळा आणण्यासाठी पुढाकार घेतला. तात्या, पांडुरंग भोईर आणि गोपीनाथ म्हात्रे यांनी शाळेसाठी जमिनी दान दिल्या. कर्मेरू भाऊराव पाटलांची शाखा इथे शाळेत आपल्या गावात शाखा काढली. सुरुवातीला इमारत नव्हते तेव्हा ज्याच्या त्याच्या ओटीवर शाळा भरायची. सुरुवातीला शिक्षकांचा पगार कमिटीलाच द्यावा लागत असे. त्यावेळेस पैसे देणारी लोक कमी होती तर काही लोक भात द्यायचे. कणग्यातलं भात काढून देखील विकलं आणि त्याचे वर्गणी कमिटीकडे दिली. 1961 साली जुचंद्र गावात रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय उभे राहिले. BG पाटील त्याचे अध्यक्ष होते. गावडे बाबा, म्हात्रे बाबा आणि BG पाटील आदींच्या सहकार्याने तात्यांनी शाळेचा वटवृक्ष वाढवत नेला. केवळ शाळा उभारून तात्या थांबले नाहीत. या शाळेमध्ये एक एक करून तात्या प्रगतीची वीट रचत गेले. संगणक कक्ष उभारला. शाळेत SSC परीक्षेचं केंद्र सुरू करून घेतलं. यामुळे गावातल्या हजारो विद्यार्थ्यांची सोय झाली. सध्या स्पर्धेचे युग आहे, संगणकाचे युग आहे. यामध्ये देखील आपले विद्यार्थी कुठे मागे पडू नयेत यासाठी आपल्या शाळेत संगणक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी तात्यांनी सतत पाठपुरावा केला. शाळेच्या शिक्षणाच्या दृष्टीतून पाहिलं तर अगदी छोटीशी ते मोठीच्या गोष्टीपर्यंत त्यांनी सगळ्या सुख सुविधा आहे त्या शाळेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्यांनी ठरवलं की मी शिकलो नाही तरी आमच्या गावातला प्रत्येक तरुण हा शिकला गेला पाहिजे आणि त्या भावनेतनं त्यांनी शाळा आणि पुढे कॉलेजची उभारणी केलेली आहे. आता पदवी परीक्षेचं केंद्रही तात्यांनी मंजूर करून घेतलं आहे. 1989 साली तात्यांनी कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलं. हजारो विद्यार्थ्यांच्या महाविद्यालय प्रवेशाची समस्या दूर झाली. शिक्षणासाठी झपाटलेल्या तात्यांनी समविचारी लोकांना एकत्र घेऊन 2000 साली सह्याद्री मंडळाची स्थापना केली. जुचंद्र गावात शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या तात्यांनी पुढचं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न होतं गावातल्या पहिल्या पदवी महाविद्यालयाचं.
पदवी महाविद्यालय हे तात्यांचं स्वप्न आहे. शासन दरबारी प्रयत्न करून त्यांनी ते मंजूर करून घेतलं. या नियोजित इमारतीचा आराखडा तयार झाला असून कामास सुरुवातही झाली आहे. या महाविद्यालयाला तात्यांनी 1 कोटी रुपयांची देणगी देऊन आपल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं. मनात विचार आला की आपली मुलं, आपल्या भागांतील परिसरांतील मुलं गॅजेट का होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही एक सह्याद्री शिक्षण सेवा मंडळ हे रजिस्टर केलं. तात्या हे आर्थिकदृष्ट्या म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहेत, पण खूप मोठे सधन आहेत अशातला काही भाग नाही. त्यांचा स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे, मुलं दोन्ही चांगली आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीने राहणारी लोक आहेत. पण समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं आहे या भावनेतनं तात्यांनी स्वतःकडनं एक मोठी देणगी डिक्लेअर केलेली आहे त्या कॉलेजसाठी. 1 करोड रुपयाची मोठी देणगी डिक्लेअर करणं सर्वसामान्य शेतकऱ्यांकडनं हे काही खायचं काम नाही आहे. याच शाळेच्या माध्यमातून तात्यांनी अनेकांना रोजगार मिळवून दिला. मला आपल्या गावातीलच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नोकरी करण्याची माझी इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा तात्यांनी स्वतः माझ्या जोडीला सातारा येथे येऊन माझी आपल्याच गावातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ऑर्डर घेऊन आले. तेव्हापासून आज तागायतपर्यंत मी जवळजवळ 24 वर्ष तात्यांच्या सहवासात आहे. राजकारणात ते अजातशत्रू राहिले. सगळ्याच पक्षात त्यांचे मित्र बनले. त्यांच्या अजोड कार्याची दखल त्यांच्या विरोधकांनाही घ्यावी लागली. इतर राजकीय पक्षाच्या बाबतीत आणि तात्याच्या बाबतीत जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या राजकारणाचा लोकांनी धंदा केला आहे, परंतु तात्यांनी धंदा करून राजकारण केलं आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत. ही तात्याची जी तळमळ आहे समाजाबद्दल किंवा शैक्षणिकदृष्ट्या ती फार आम्हाला महत्त्वाची वाटते. तात्या अनेक संस्थांचे आधार बनले. रक्तदान शिबिर असो वा शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, क्रिकेटचे सामने असोत वा सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांना मदत करायला, प्रोत्साहन द्यायला तात्या सदैव अग्रेसर असतात. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक माननीय N.D. पाटील यांचा सहवास तात्यांना लाभला. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या निमित्ताने एनडींच्या विचारांचं बाळकडू तात्यांना मिळालं. तात्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यामुळे नवीन झळाळी मिळत गेली. तात्यांच्या शिक्षणविषयक तळमळीची आणि भरीव कार्याची नोंद रयत शिक्षण संस्थेने घेतली. 2006 साली तात्यांना संस्थेच्या कार्यकारिणीवर जाण्याचा बहुमान मिळाला. रयत शिक्षण संस्था ज्या शाळेवरचे अध्यक्ष आहेत त्या शाळेवर त्यांनी भरपूर काम केलं आणि आता मला वाटतं 1-2 वर्षामध्ये 11वी-12वीचं कॉलेज त्यांनी चालू केले. त्यांच्यावर असणारे सहकारी त्यांची त्यांनी मदत घेतली आणि माननीय त्याच्याकरता आमदारांनी सुद्धा माझे आमदार हितेन ठाकूर यांनी सुद्धा त्यांना भरपूर पाठिंबा दिला आणि पुढेही हे काम त्यांनी करावं आणि करतील अशी आशा बाळगतो. आणि वसईचे लोकनेते हितेंद्र ठाकूर उर्फ अप्पा यांच्या संघर्षाच्या काळापासून तात्या त्यांच्या सोबत राहिले. केवळ खंदे समर्थक म्हणूनच नव्हे तर आप्पांच्या साम्राज्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. गाव पातळीवर पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व ठिकाणी काम करत असताना अगदी तरुण मुलांना पण बरोबर घेऊन सामाजिक कार्य कसं करायचं आणि गावामध्ये चांगलं काम कसं होईल हे प्रत्येक वेळी तात्या अगदी आत्मीयतेने बघत गेले. सगळ्यांना मार्गदर्शन करणं, एखादं काम म्हणजे मी खात्रीपूर्वक सांगेल का जुचंद्र परिसरात झालेल्या प्रत्येक कामामध्ये तात्यांचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन आहे. सारं गाव, सारा समाज तात्यांचं कुटुंब बनलं. त्यांच्या भरीव कार्याने गावाचा इतिहास घडत गेला. अत्यंत गरीब परिस्थितीत ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य होते, नंतर सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, 2 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
आणि त्या माध्यमातून त्या परिसरातील अनेक कामं त्यांनी केलेली आहेत. आणि त्यावेळचे तिकडची रस्ते किंवा इतर काही कामं असतील, विजेचे प्रश्न असतील, ते त्यांनी त्यावेळेला या आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सोडवले. अजूनही ते जुचंद्र खाडीवर वाहनं जाण्यासाठी ब्रिज व्हावा म्हणून महापालिकेच्या माध्यमातून नेहमी प्रयत्नशील असतात आणि महापालिकेने त्यांचा हा प्रस्ताव मान्य करून 65 कोटीचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी एका संस्थेला काम दिलेलं आहे. तात्या आज कौटुंबिक जीवनातही समाधानी आहेत. त्यांचं कुटुंब सुख आणि समाधानाने भरलेलं आहे. विश्वजित आणि विनय ही त्यांची मुलं त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. तात्यांचं कार्य, त्यांचा आदर्श, त्यांची सेवाभावी वृत्ती येणाऱ्या पिढीला, समाजाला मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. तात्यांचं दैदिप्यमान व्यक्तिमत्व जुचंद्र गावाला आणि समाजाला प्रकाशाची वाट दाखवत राहील. एक निस्वार्थी कार्यकर्ता आणि प्रत्येकाला बरोबर घेऊन आपल्या विभागातली कामं कशी होती, आपल्या विभागातल्या प्रत्येक सुखदुःखात पुढाकार घेऊन काम करणाऱ्या एक मान्यवर माणसाचा, मी बघायचे कार्यकर्ता परंतु मान्यवर माणसाची 75 होते. त्यांना जे आयुष्य 100 वर्ष जगो 200 वर्ष जगोच नाही, त्यांना जे आयुष्य मिळेल ते अशाच प्रकारे चालतं बोलतं फिरतं लोकांचं कार्य करणारं आयुष्य मिळो एवढी परमेश्वरी प्रार्थना. शैक्षणिक कामासाठी झपाटलेला नेता म्हणजे झपाटलेलं काम करत आहे आणि त्याबद्दल गोपीकिसन तात्या हे 75 वर्ष पूर्ण झाली तरी तरुणाला लाजवील असं काम करत आहे. आणि म्हणून त्यांना मी एक समाजाचे आमचे मोठे नेते म्हणून वसई विरार शहर महापालिकेचा महापौर म्हणून त्यांना मी शुभेच्छा देत आहे. ऐन उमेदीतनंच की शाळा करणं किंवा गावामध्ये मिठागर जे आहे त्यांचं ते त्यांच्या सोसायटीचं मिठागर आहे, काही ठिकाणी खाजगी मिठागर पण आहेत, की विविध संस्था त्यांच्या गावामध्ये काम करत आहेत. गावामध्ये गाव जे आहे हे पूर्णपणे मिठागर आजूबाजूला असल्याने पाण्याचं दुर्भिक्ष आणि अशा ठिकाणी पाणी असावं म्हणून स्वतःचा डॅम ग्रामपंचायत काळापासून तो डॅम असावा आणि डॅमवर त्यांनी स्कीम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तात्यांचा पुढाकार खूप आहे. आज 75 वर्ष झालेली असताना सुद्धा त्यांना शतायुष्य व्हावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहोत.